हाय, मी निकिता. तर माझ्या अनेक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज का नाही तुमच्या साबुदाणा वडा याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर मग चालू करूया. सगळ्यात अगोदर का नाही इथं बटाटू बॉईल करून घेतलं आणि त्यानंतर छान असं बटाटू शिजल्यानंतर का नाही बटाटू मॅश करून घेतलं आणि रात्रीच का नाही हा साबुदाणा भिजत घातलेला छान असा भिजलेला आणि त्यानंतर का नाही त्या बटाटूमध्ये साबुदाणा घातला आणि त्यानंतर का नाही यामध्ये का नाही मिरचीची पेस्ट घातली. फक्त मिरचीच होती, त्यामध्ये दुसरं काय ॲड केलेलं नव्हतं. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण वरून ॲड केलं आणि चवीनुसार का नाही मीठ टाकलं आणि छान असं का नाही त्याला एकजीव करून घेतलं आणि चांगलं असं मळलं त्याला. लई पण असं जोरात प्रेस करून मळायचं नाही, असा मोठा मोठा साबुदाणा राहायला पाहिजे. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावलं आणि छान असं गोळे करून घेतले आणि थोडंसं एकदम आबदार का नाही त्याच्यावर प्रेस केलं आणि छोटे छोटे का नाही असं वडं करून घेतलं. एकदमच का नाही सगळे वडे करून घेतले पहिल्यांदा. त्यानंतर का नाही एका साईडला तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर वडे पण करून झालेले ते का नाही छान असं कडलेलं तेलामध्ये का नाही टाकून घेतलं आणि लई हाय फ्लेमवर याला तळायचं नाही, कारण का नाही ते वरून का नाही करपलं जातं आणि आतून कच्चंच राहतं. त्यामुळे का नाही एकदम बारीक गॅस करायचा आणि मग असे वडं तळून घ्यायचं आणि छान असं का नाही वडं तयार झालं आणि दह्यासोबत आणि ताकासोबत तर खूप छान लागतं. तर चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.